कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अवल्या दादा कसा आहेस? नमस्ते धाकले सरकार। एक काम कर, तुझ्याकडचा नाद खोळामध्ये बुके दाखव एखादा। यातले चिंगडे चिंगडे नको रे, मोठा बुके पाहिजे, असं समोर ठेवल्यावर समोर त्याला बागेत बसल्याचं फील आला पाहिजे। हा 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 सगळ्यात बेस्ट आहे नाद बंड्या, ह्यो तुझ्याकडचा सगळ्यात भारी आहे ना? हो हो येऊ दे। अरे जगातल्या सगळ्यात भारी माणसाला द्यायचं आहे। आमच्या मास्तरीनबाई स्पर्धा जिंकलेत रे। हा कॉंग्रॅच्युलेशन। सांगतो सांगतो किती झाले? अहो धाकले सरकार, तुमच्याकडून पैसे घेणार होय मी? हे बस हे ठेव, हे ठेव। असा धंदा करशील तर गोते दिशील की मरदा। बरं चल येऊ काय, गडबडीत आहे जरा। हा ठीक आहे ठीक आहे चा। हा हॅलो, काय ओमक्याचा एक मिनिट कुणीकडे झाला ऍक्सिडेंट? लय लागलाय का त्याला? हॅलो, लय लागलाय का त्याला? नाही ना, 0 मिनिटात पोहोचतो मी। आलो। मास्तरीनबाईसनी भेटायला जाणं बी महत्वाचं आहे, पण आता ओंक्याचा ऍक्सिडेंट झालाय, आता काय करू शकत नाही। ओंक्याला माझी गरज आहे, तिकडेच गेलं पाहिजे। काय करायचं? अजूनही मॅडम आलेल्या नाहीत। हे बघा, मला वाटतं फार विचार करायला नको, आपण कार्यक्रम सुरू करूया ना। हो ना, मलाही तेच वाटतं, पण कुणाच्या हस्ते करायचं? आपल्यातले सिनियर मेंबर आहेत ना, त्यांच्या हस्ते केलं तर? कोण? पुस्तके सर? हो तेच। पण ते तयार व्हायला पाहिजेत ना। आपण त्यांना सांगू ना। हा चला। सर, खूप उशीर झालाय आणि लोकही तात्कळलेत। एक औपचारिकता म्हणून पण तुमच्या हस्ते बक्षीस समारंभ करायचा का? असं कसं करता येईल? भुवनेश्वरी मॅडम आलेल्या नसताना कार्यक्रम कसं सुरू करता येईल? अहो त्या फोनही उचलत नाहीयेत, त्यामुळे मला असं वाटतं की आपण करूयात का तुमच्या हस्ते कार्यक्रम? ठीक आहे, चालेल। कर सुरू। आता थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। खरं तर भुवनेश्वरी मॅडम यांच्याच हस्ते आपल्याला हा कार्यक्रम करायचा होता, पण त्यांच्या काही वैयक्तिक कारणांमुळे त्या इकडे उपस्थित राहू शकलेल्या नाहीयेत। आपले मुख्य आयोजक पुस्तके सर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडेल। बाबा काय झालं? तुम्ही निघालात तेव्हा मॅडम घरीच होत्या ना? हा म्हणजे घरीच असेल, नाहीतर जाते कुठे ती। पण मग आल्या का नाहीत त्या? कदाचित तुला बक्षीस द्यायची इच्छा नसेल ना तिला। आजच्या आपल्या विजेत्या अक्षरा सूर्यवंशी यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं। तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात तो कार्यक्रम आता सुरू होतोय। थांबा। यानंतर आजच्या विजेत्या अक्षरा सूर्यवंशी यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे। मी सर्वप्रथम प्रज्ञाशक्ती स्पर्धेच्या आयोजकांचे मनापासून आभार मानते। अतिशय उत्कृष्ट आयोजन असणारी ही स्पर्धा होती आणि प्रत्येक स्त्रीला आपल्यातल्या सुप्त गुणांची जाणीव करून देणारी अशी स्पर्धा होती, त्याबद्दल मनपूर्वक आभार। मी पेशाने जरी शिक्षिका असले तरी मला नेहमी विद्यार्थी बनून राहायला आवडतं, कारण मला असं वाटतं की माणूस जर चांगला विद्यार्थी असेल तरच तो चांगला शिक्षक बनू शकतो। आणि ह्या स्पर्धेच्या निमित्तानं मला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, पण एक मला माहित असणारी गोष्ट मात्र अधोरेखित झाली पुन्हा एकदा, आणि ती म्हणजे शिक्षण खूप महत्त्वाचं। शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही। त्यामुळे मला असं वाटतं, खरं म्हणजे आम्ही असं मध्ये बोलायला नग,
तुम्ही परत आम्हाला अडाणी म्हणाल. पण काय आम्हाला हे तुमचं म्हणणं पटत नाही. आमचं दुबत यावं. आम्हाला असं वाटतं की शिक्षण नाही, अक्कल महत्वाची. नुसतं शिक्षणाने कोणी मोठं होत नसतो. म्हणताना तर आपल्याकडे ती म्हण आहे ना, काय ती गाढवा पुढं वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता, नाही का? त्यामुळे काय अक्कल महत्वाची. सॉरी मॅडम, पण तुमच्या ह्या म्हणण्याविषयी सुद्धा माझं दुमत आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, अक्कल महत्वाची आहेच, पण अक्कलेला संधी देण्याचं काम फक्त शिक्षणच करू शकतं. काय सांगताय सुनबाई? अहो जगात अशी कितीतरी लोक आहेत जे अंगठे बहादूर आहेत, पण त्यांनी लई मोठं कर्तृत्व गाजवलंय. आता आमच्याकडेच बघा की, तुमच्या शब्दात आम्ही अडाणी नाही का, पण तरी आम्ही दूध संघ चालवतोय, सेंद्रिय गुळाची फॅक्टरी चालवतोय, आणखी बरेच उद्योग आहेत तो आमचे. आणि समाजकार्य पण करतो. काय करतो का नाही? आमचं कुठं काय अडलंय हो शिक्षण वाचून? मॅडम, तुमच्या कर्तृत्वाविषयी मला खूप आदर आहे. मी ते अमान्य करतच नाही आणि करणारे नाही, कधीच नाही. पण बघा ना मॅडम, तुम्ही माझंच म्हणणं पुन्हा सिद्ध करताय. तुम्ही शिक्षण घेतलेलं नसून सुद्धा इतकं काही अचीव केलं. जर तुम्ही शिक्षण घेतलं असतं तर अजून काय काय करू शकला असता. मी मान्य करते की शिक्षण न घेता सुद्धा अनेक लोक मोठ्या पदावर काम करतात. असे अनेक लोक आहेत, मी मान्य करतेच. पण मॅडम, शिक्षण घेऊन आयुष्यात पुढे गेलेल्या लोकांची संख्या त्यांच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. सावकाश सावकाश. काय नाही झालं की झालं. लई दुखाले काय? डॉक्टर थोडं हळू. पायाला जास्त इंजरी वाटते, एक्सरे करावा लागेल. हातालाही वाटतंय, पण मी ड्रेसिंग करून देतो. 1-2 दिवसात बरं नाही वाटलं तर हाताचाही एक्सरे काढावा लागेल. बँडेजवर फक्त म्हणजे त्रास होणार नाही ना, जास्त दुखायला नको त्याला म्हणून. भावा, माझा एक कार्यक्रम महत्वाचा आहे, तुझा. ग बसतोस काय जरा? ग बस की. हात गळ्यात घेऊन फिरायला लागलं म्हणजे कळेल. डॉक्टर सांगतात तेवढं कर. तोंड मीठ. ओ डॉक्टर सांगा याला. मी बँडेज करतो, तोपर्यंत तुम्ही बसा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.